नासिक के इगतपुरी से कांग्रेस विधायक हरिमान खोसकर ने अपने ऊपर लगाए गए आरोपों का खंडन किया है। आज मीडिया से बात करते उन्होंने कहा कि मैं 100% स्थानीय हूं। आड़गांव के पास देवाला हमारा गांव है। यहां आकर पूछे कि मैंने काम किया है या नहीं। सत्ता किसके हाथ में जानी चाहिए, ये जनता का निर्णय है। या ठिकाणी मी 100% इगतपुरी मतदारसंघातील त्र्यंबक तालुक्यात देवळा म्हणून माझं गाव आहे, आडगाव देवळा। कमीत कमी 1000 मतदार आहे, त्याचं 50% मतदान हे आमचं खोसकर समाजाचं आहे। आमचे सगळे भाऊबंद तिथे राहतात। आमचे पंजोबा आले, आजोबा आले, परंतु 86 पर्यंत आमचा देवारा त्या ठिकाणी एकत्र होता। 86-87 ला ते 85-86 ला देवारा आमचा अलग झाला। परंतु या ठिकाणी कोणी सांगत असेल समाजाचे काम केले, हे केले नाही, पण जे काही समाजाचे सरपंच असतील, म्हणजे सर्वच आदिवासी म्हणजे ठाकूर असेल, वारली असेल, कोकण असेल, कोळी असेल, सगळेच आदिवासी म्हणून आले। यांना खरं विचारणा केली पाहिजे तुम्ही लोकांनी, का मग कामं झाले का नाही झाले। आणि जनता निवडून द्यायला आम्ही किती उमेदवार उभे राहिलो तर आमचं काही नाही, जनता ठरवणार आहे कोणाला न्याय द्यायचे। उमेदवार घेऊन, फॉर्म घेऊन, पीबी फॉर्म घेऊन, तिकीट घेऊन गळ्यात बांधून हिंडलं तरी, परंतु लोकांनी ठरवलेलं आहे। आता लोकसभेला लोकांनी जनतेने दाखवून दिलं कोणाला निवडून द्यायचं। सिन्नर मतदारसंघाचा माणूस बाहेर जाईल नव्हता, परंतु जनतेने ठरवलं कोणाला या ठिकाणी सत्ता द्यायची। परत नाही काय, हे किती वारे ते आलं रे आला, पळालं रे पळालं, ही चालूच राहतं। इलेक्शन नंतर हेच कोण परत माझ्याकडे येणार।